हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया. बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणी नेवदता भागवती कथा, वाणी नैवदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाठांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. नारदोवाचो देवदेव नमस्तेस्तु भूतभावन पूर्वज तद्विजानी यज्ञान मात्मतत्व निदर्शनम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू आज. शुकाचार्य राजा परीक्षितला आणि सूत शौनकादिकाला सांगतात. आणि आता नारद आणि ब्रह्मदेव यांचा संवाद या द्वितीय स्कंधाच्या 5व्या अध्यायापासून सुरू झालेला आहे. या ठिकाणी भगवान ब्रह्मदेव यांना नारदाने प्रश्न विचारलेला आहे की ही सृष्टी कशी निर्माण झाली. जो प्रश्न राजाने शुकाचार्य महाराजांना विचारला तोच प्रश्न शुकाचार्य म्हणतात, राजा यापूर्वी नारदाने ब्रह्मदेवाला विचारलाय की ही सृष्टी कशी निर्माण झाली, हे विश्व कसं निर्माण झालं. त्यामध्ये पंच विषय, पंच कर्मेंद्रिय आणि पंच महाभूत आणि मन याप्रमाणे हे 16 ज्या गोष्टी आहेत त्या एकत्र कशा आल्या आणि यातून ही विश्वसृष्टी कशी निर्माण झाली. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि मन या 16 कला असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि नमस्ते भगवते वासुदेवाय वेधसे हे ज्ञान आपल्या मुखांबुजातून मला ऐकायचे, अशा प्रकारचा प्रश्न नारदाने केला ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेव सांगू लागले, अरे नारदा, त्या भगवान ईश गुण ईश शक्ती असलेल्या विश्वाचं जगत संचालन करणाऱ्या भगवंताला नमस्कार असो. यद्रूपम यदधिष्ठानम यतसृष्टमिदं प्रभो. जो भगवान विश्वाच्या आधी आहे, विश्वाच्या अंती आहे आणि विश्वाच्या मध्येही आहे. भूत भव्य भवत प्रभू. तो कालही होता, तो उद्याही आहे आणि आजही आहे. तो तिन्ही काळामध्ये अस्तित्वात आहे. ज्याला कराल मलकवत विश्वम, हातामध्ये एखादा आवळा घ्यावा आणि हा आवळा आपण सहज पाहावा, त्याप्रमाणे हे विश्व तो सहज बघू शकतो. म्हणून त्या भगवंतानी आत्मशक्ती मवष्टभ्य, आत्मशक्तीचा अर्थात स्वतः जवळची शक्ती संकुचित करून पुढे प्रगट केली. तो जेव्हा स्वतःच्या जवळची शक्ती संकुचित करतो, आकुंचित करतो, त्यावेळेला विश्व त्याच्यामध्ये सामावून जातं. जेव्हा तो प्रगट करतो तेव्हा हे विश्व प्रगट होतं. पूर्ण नाभीचा दृष्टांत नेहमीच दिलेला आहे, नेहमीच देण्यात येतो. पूर्ण नाभी म्हणजे कोष्टी. कोष्टी ज्याप्रमाणे आपल्या तोंडामधून धागा बाहेर काढतो, त्याच्यावर खेळतो, क्रीडा करतो आणि शेवटी तोच धागा आपल्या पोटामध्ये घेतो. हा जसा कोष्टी काम करतो तसा भगवान विश्व निर्माण करतो, परिपालन करतो आणि संहार करतो. आणि मग ब्रह्मदेव सांगू लागले, यथा कोग्निर यथा सोमो. ह्या भगवंताची माया मोठी दुर्जय आहे, ती आपल्याला कळणार नाही. ही माया भगवंताकडे पाहून लाजते. विलज्ज मानया यस्य. भगवंताकडे बघून ती लाजते, कारण भगवंताची ही माया त्याच्या समोर उभाच राहू शकत नाही, लाजते, बाजूला जाते. लज्जा तिला उत्पन्न होते, ती भगवंता समोर येऊ शकत नाही. जसं जुन्या काळातल्या स्त्रिया पती समोर येत नव्हत्या, पती समोर येताना लज्जित व्हायच्या, बाजूला जायच्या, पदर आपल्या तोंडावरती घ्यायच्या. तशी ही माया विलज्जिता, ती लज्जायमान होते. माया झाली लज्जायमान.
दासोपंतांनी आपल्या काव्यामध्ये म्हटलंय, माया झाली लज्जायमान. मायेला भगवंतासमोर जायला लाज वाटते, कारण ती त्याचंच रूप आहे. ती अरूपाला रूप आणते. या ठिकाणी जो भगवान अरूप आहे, अमृतानुभवात फार सुंदर विवरण केलेलं आहे की ही माया भगवंतासमोर कशी येते, ती कशी लज्जित होते, ती कशी प्रगट होते, आणि हे विश्वाचं बाळ कशी निर्माण करते. हे झाले जगा एवढे बाळ, हे बाळ जगा एवढं झालं. हे बाळ ईश्वराचं बाळ आहे, भगवंताचं बाळ आहे. आणि त्यामुळं या मायेचं वर्णन त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे. ही माया कशी आहे ते म्हणतात, द्रव्य कर्मच कालश स्वभाव जीव एवच. आता हे भगवान विश्व कसं निर्माण करतो हे सांगतात. यामध्ये काय काय गोष्टी आहेत, हा थोडा तत्वज्ञानाचा किंवा सांख्य तत्वज्ञानाच्या अनुषंगाने हा विचार केलेला आहे. द्रव्य, कर्म, काल आणि स्वभाव. आता द्रव्य म्हणजे काय? नवय व 9 द्रव्य मानलेले आहेत. पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश, मन हे देखील द्रव्यच मानलेले आहे. त्याप्रमाणे असे 9 द्रव्य मानलेत, आणि या 9 द्रव्याच्या द्वारे हे विश्व निर्माण होतं. हे द्रव्य म्हणजे उपादान कारण आहे. उपादान म्हणजे काय? उपादान शब्दाचा अर्थ जसा माती ही उपादान कारण आहे. कशाचं? घटाचं. घट निर्माण झाला, घट निर्माण केला. कुणी केला? कुंभाराने. पण कशाचा केला? मातीचा. माती हे उपादान कारण आहे. तसंच सगळे द्रव्य पंचमहाभूतात्मक काल सुद्धा द्रव्यच आहे बरं का. काल आहे, मन आहे, आत्मा आहे, हे द्रव्यच आहे. किंवा काल, मन, आत्मा, पंचमहाभूत असे एकूण 9 द्रव्याचं विवरण करण्यात आलेलं आहे. काल, आता काल म्हणजे यस्टरडे, काल नाही, काल म्हणजे काळ. काळ सुद्धा द्रव्य आहे. कशामुळं? तर त्या काळामुळे काही गोष्टी घडतात. आपण म्हणतो ना, काळाचं कारण कधी कधी राजा असतो, कधी राजाचं कारण काळ असतो. काळच असा आला की राजा निर्माण झाला. ज्या काळामध्ये देवळं उद्ध्वस्त होत होते, मूर्ती भंग होत होत्या, सगळे लोक पळून चालले होते, त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा धर्माची स्थापना केली. आणि म्हणून काळाने राजा निर्माण केला, आणि पुन्हा राजाने काळ निर्माण केला. म्हणून काळ हे द्रव्य आहे, मला हे सांगायचे. तेव्हा काळ हे द्रव्य आहे, मन हे द्रव्य आहे, आत्मा हे द्रव्य आहे, त्याचप्रमाणे पंचमहाभूत हे द्रव्य आहेत. आणि याप्रमाणे हा काळ, पंचमहाभूत, मन आणि आत्मा हे द्रव्य आहेत. यालाच म्हणतात द्रव्य. कशातून विश्व निर्माण झालं हा प्रश्न आहे. ते म्हणतात आधी द्रव्य पाहिजे. बरं, द्रव्य आलं, समजा उपादान कारण असलेली माती आली, पण त्याच्यात पाणीच घातलं नाही. माती आहे, पाणी नाही घातलं. मग पाणी नाही घातलं त्याला
या सगळ्या गोष्टीची गरज याला म्हणतात उपादान कारण. मग हे उपादान कारण म्हणजे द्रव्य, म्हणजे नंतर काल. पावसाळा आहे, धो 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 पाऊस चालू आहे आणि आपण त्या कुंभाराला म्हणलं अरे माझं गाडगं तयार कर ना. तुम्हाला सारखं पाऊसच चालू आहे, काय करू, थोडं उघडीत होऊ द्या. म्हणजे काळ. काळ आला की मग करून देतो, उन्हाळ्यामध्ये करून देतो, हिवाळ्यात करून देतो. का? काळ. आपल्याला काळाची वाट पाहावी लागते. आज झाड लावलं की उद्या फळ येत नसतं. थोडं थांबा ना, काळ जाऊ द्या. आज तुम्ही झाड लावलं, मग ते मोठं होईल, मग त्याला फांद्या येतील, मग त्याला तौर येईल, मग फळ येईल, मग ते पिकल. म्हणजे काय झाला? काळ. हा काळ नसेल तर फूल देखील उमलत नाही, काळ नसेल तर झाड देखील फुलत नाही, काळ नसेल तर तुमचं वय तरी कसं वाढलो, काळ पाहिजे ना. म्हणून ते म्हणतात काळ. द्रव्य म्हणजे उपादान कारण. काल क्षोभ कारण. काळाने काय होतं? क्षोभ निर्माण होतो, हालचाल निर्माण होते, काळातून बदल होतो, परिवर्तन. क्षोभ म्हणजे परिवर्तन. लाटा आल्या समुद्रावर, कशामुळे आल्या? वाऱ्यामुळे आल्या. वारा कशामुळे सुटला? गतीमुळे सुटला. गती कशामुळे झाली? काळाची गती बदलली म्हणून गती. तेव्हा काळ हा क्षोभकारक आहे. आणि स्वभाव म्हणजे परिणाम. स्वभावो जीव एवच. जीव या ठिकाणी या एवढ्या सगळ्या गोष्टीला त्यांनी द्रव्य, कर्म, काळ, स्वभाव आणि जीव या 5 गोष्टी असल्या म्हणजे विश्वाच्या निर्मितीला ते उपकारक ठरतं. जग कसं निर्माण होतं याची शास्त्रीय मीमांसा इथे केलेली आहे. जग आपोआप निर्माण होत नाही. देव काय जादूने जग निर्माण नाही करत. तो म्हणतो त्यालाही पंचमहाभूत पाहिजेत, त्यालाही मन पाहिजे, त्याला आत्मा पाहिजे, त्याला उपादान कारण पाहिजे, काळ पाहिजे, स्वभाव पाहिजे. काळ आला म्हणजे आपोआपच त्यातून परिणाम होतो. परिणाम म्हणजे स्वभाव. परिणाम म्हणजे अंतिम अशा प्रकारची गोष्ट. संस्कृतमध्ये परिणाम शब्द परीक्षेचा निकाल या अर्थाने वापरतात. काय हो, परीक्षेचा निकाल काय लागला? काय हो, परीक्षेचा निकाल लागला, मी पहिला आलो, माझा नंबर पहिला आला, हा निकाल आहे. मी परिणाम आहे. कशाचा? तुमच्या अभ्यासाचा परिणाम आहे. तसा हा परिणाम म्हणजे अंतिम अशा प्रकारची गोष्ट. म्हणून द्रव्यम, कर्म, कालश्च, स्वभावो जीव एवच. हा स्वभाव म्हणजे परिणाम. स्वभाव म्हणजे आपला स्वभाव नाही, रागीट, लोभिष्ट, हा स्वभाव नाही. स्वभाव म्हणजे परिणाम. याचा परिणाम काय झाला, याचा अंतिम अशा प्रकारची त्याची अवस्था काय म्हणजे परिणाम. निकाल, निर्णय काय लागला. जसं तुम्ही झाड लावलं, मोठं झालं, परिणाम काय? फळ आलं, झालं परिणाम. परिणाम म्हणजे त्याचा होणारा परिवर्तित अशा प्रकारचा भाग जो आपल्याला उपकारक आहे. याप्रमाणे द्रव्यम, कर्मच, कालश्च, स्वभाव जीव एवच यावर आपलं विवेचन चाललेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्याला ते म्हणतात खरं म्हणजे भगवंताशिवाय या जगात एकही वस्तू नाही. भगवंताशिवाय काय हो जगात? भगवंताशिवाय जगात काहीच नाही. मग तुम्ही म्हणाल हे पंचमहाभूत, होय तेही भगवंतच आहे. पंचमहाभूतही भगवंतच आहे, मनही भगवानच आहे, काळही भगवानच आहे. कारण आपण म्हणतो ना, काल हा भगवंताचं स्वरूप आहे. कालाय तस्मै नमः. जेव्हा अर्जुनाने प्रश्न उपस्थित केला, महाराज एवढ्या लोकांना मी कसा मारू, तेव्हा कृष्णाने सांगितलं अरे तू मारणारच नाहीस, मारणारा मी आहे. आणि मग त्याने जेव्हा विश्वरूप दाखवलं, बाबा बाबा बा, त्याच्या तोंडामध्ये भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन, दुःशासन सगळे त्याच्या तोंडात. म्हणजे काय? हे माझं कालच स्वरूप आहे. शेवटी ईश्वरच आहे. मग पंचमहाभूतही ईश्वरच आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश काय देवाशिवाय आहे का? देव सोडून आहे का? खांबामधून जेव्हा नृसिंह प्रगटले तेव्हा खांब कोणाचं स्वरूप होतं? देवाचं स्वरूप होतं. तेव्हा खांब, पृथ्वी तत्व हेही देवच आहे, जल तत्व हेही देवच आहे, आकाश तत्व हेही देवच आहे. म्हणून देवाशिवाय हे दुसरं काहीच नाहीये. सगळीकडे भगवंतच आहे. नारायण परावेदा ना देवा नारायण गजा. नारायण पर सगळे आहेत. नारायण पर म्हणजे सगळे मार्ग
एकाच ठिकाणी जातात. जसं दिल्लीला जायचंय, हा याही मार्गाने जाता येतं, त्याही मार्गाने जाता येतं, त्याही मार्गाने. कसं काय हो म्हणले, एवढे मार्ग? हो, हे सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात. तसे सगळ्या नद्या जशा समुद्रालाच फक्त मिळतात, सगळे मार्ग जसे त्या गावाला आपण चौक आहे, चौकाला 4 रस्ते असतात, हे 4 रस्ते एकाच चौकामध्ये येऊन मिळतात. अंतिमतः कुठे मिळतात? अंतिमतः एकाच चौकात मिळतात. ज्याप्रमाणे वेगवेगळे जरी आपल्याला गोष्टी दिसल्या, पंचमहाभूत दिसले, मन दिसलं, आत्मा दिसली, स्वभाव दिसला, हे सगळे भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही. त्याला असं म्हणायचंय की वासुदेवात परो ब्रह्मन चान्योर्थोस्ति तत्वतः. तत्वतः बरं का, हा तपशीलतः वेगवेगळं असेल, पण तत्वतः मात्र एक आहे. तपशील वेगवेगळे असतील, तत्व एक आहे. जिलबी गोड आहे, श्रीखंड गोड आहे, बासुंदी गोड आहे, हे नावं वेगवेगळे, पण अंतिमतः साखर एक आहे का नाही? हो, साखर एकच आहे. साखर काय वेगळी टाकली काय? जिलबीला वेगळी आणि बासुंदीला वेगळी नाही, साखर एकच आहे. तसं एकच तत्व आहे, पण वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेलं आहे. एकच तत्व आहे भगवंताचं, ते आपल्याला वेगवेगळ्या नावानी विभागलेलं दिसतं. म्हणून सगळे नारायण परच आहेत. वेदांनी तेच सांगितलं, उपनिषदांनी तेच सांगितलं, पुराणांनी तेच सांगितलं, नाम महात्म्यांनी तेच सांगितलं, आणि योग मार्ग तेच सांगतो. मार्ग वेगवेगळे, मार्ग वेगळे असले म्हणून शेवटी सगळे भगवंताकडेच येतात. अंतिमतः भगवत दर्शन हा उद्देश आहे. म्हणून ते म्हणतात नारायण परा लोका नारायण परामखा. सगळे यज्ञ याग क्रतू यज्ञ देवाकडे येतात, त्याच नारायणाकडे. जप केला तर कोणाला पोहोचतो? त्याच नारायणाला. तप केलं तर त्याच नारायणाला. भक्ती केली तर त्याच नारायणाला. योग मार्ग त्याच नारायणाला, दुसरीकडे कुठेही नाही. का? ते म्हणतात नारायण परम ज्ञानम नारायण परागती. हे सगळं वासुदेव किंवा नारायण पर आहे. हे सगळं वासुदेव पर आहे. जसं एखादी सत्ता आहे, ही सत्ता सत्तेतला शेवटचा माणूस आहे, तो सत्तारूपच आहे. आणि सत्तेवर बसलेला जो पंतप्रधान आहे, तोही ती सत्ताच आहे मुख्य. मग त्याच्या खालची मंडळी म्हणले तेच आहे. कसं काय म्हणले? त्याचं नाव वेगळे. हो, नाव वेगळे, पण अंतिमतः सत्ता एकच आहे. एकच सत्ता मुख्य जी आहे, त्याचेच हे सगळे हस्तक आहेत. मग मुख्यमंत्री असो, त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे काम करणारी बाकीची मंत्रिमंडळी असो, पंतप्रधान असो, उपपंतप्रधान असो, हे सगळे एका सत्तेतच आहेत, एका सत्तेचेच आहेत. मूळ सत्ता भगवंताचीच आहे आणि मूळ सत्तेमध्ये हे सगळे सहभागी आहेत. त्यामुळं हे सगळे नारायण पर आहेत. भगवान वासुदेवाची सत्ता सर्वत्र आहे, ईश्वराची सत्ता सर्वत्र आहे. म्हणून सत्वम रजस्तम इति, आपण जरी सत्व रज तम अशा गुणांचा विचार केला तरी सुद्धा कार्यकारण कर्तृत्व ज्ञान द्रव्य ज्ञान क्रियाश्रया हा आणि कालम कर्म स्वभावंच मायेशो माया स्वया. भगवान या काल कर्म स्वभाव आणि जीव, द्रव्य काल कर्म स्वभाव आणि जीव यांच्यासह हे विश्व निर्माण करतो. कालात गुण व्यतिकर परिणाम स्वभावतः. काळामुळे आता उत्तर समजा आपण द्यायचं झालं तर आपण आंबा म्हणजे पाड लागलेला आंबा आणला, तो आपण ठेवला, त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने एखाद्या खोक्यामध्ये म्हणा, एखाद्या गवतावर म्हणा ठेवलं. मग काय होतं? हळूहळू त्यात परिवर्तन व्हायला लागतं. त्यामध्ये पिवळा रंग यायला लागतो, थोडासा तांबूस रंग येतो, त्याचा वास सुटतो, सुगंध यायला लागतो. तो जो कडक होता तो बिलबिल होतो, मऊ होतो, त्यात रसपूर्णता येते. हे कसं काय झालं? ते म्हणतात काळ. काळाच्या परिणामातून हे बदल घडत गेले. काळ म्हणजे बदल, परिवर्तन. परिवर्तन हा काळाचा धर्म आहे, काळाचा गुण आहे. त्यामुळं हे कालम कर्म स्वभावंच, काल त्यानंतर कर्म, स्वभाव म्हणजे परिणाम, हे सगळे
मायेशो मायया स्वया, याप्रमाणे हे सगळे मायेच्या स्वरूपातून प्रगट होतात. माया त्याचा स्वीकार करते आणि भगवान आपल्या शक्तीनं गुणक्षोभ करून हे सगळं प्रगट करतो. गुणक्षोभ म्हणजे त्यामध्ये निर्माण होणारी हालचाल. गुण हे जे 3 गुण आहेत ते प्रगट होतात. ते म्हणतात कसे प्रगट होतात? काळाच्या परिणामामुळं कमी अधिकपणा येतो. कमी अधिकपणा झाला की बदल होतो. जसं हे आपल्यामध्ये वेगवेगळे आई वडिलाचे गुण आपल्यात येतात गुणसूत्रातून. मग आई वडिलाचे गुणसूत्रातून आजोबा आजींचे येतात, पणजोबा पणजीचे येतात गुणसूत्रानुसार. पण त्यात बदल होतो. सगळे मुलं आई वडिलाचेच आहेत, सगळे सारखे आहेत का? नाही. प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे, प्रत्येकाचा रंग भिन्न आहे, प्रत्येकाची उंची भिन्न आहे, प्रत्येकाचे स्वरूप भिन्न आहे. हे भिन्नता कुठून आली? कमी जास्तपणातून आली. हे जसं कमी जास्तपणा होत राहतो त्याप्रमाणे ते म्हणतात ह्या विश्वाच्या निर्मितीमध्ये काळ हा सत्व रज आणि तम यामध्ये कमी अधिकपणा. आधी काहीही नसतं, शांत. जेव्हा ज्याला आपण ही स्थिती म्हणतो की ज्या वेळेला साम्यावस्था असते. साम्यावस्था म्हणजे त्यात काहीही बदल नाही. शांत जलाशय आहे, शांत पाणी आहे, पाणी शांत आहे, जणू काय आरसाच आहे असं वाटावं. त्यात थोडा आपण एखादा खडा टाकल्याबरोबर तरंग निर्माण झाले. तरंग का निर्माण झाले? तर त्याच्यात बदल झाला, कमी जास्तपणा झाला. खालचं पाणी वर आलं, वरचं पाणी खाली गेलं. थोडा वारा सुटला, पुन्हा अजून बदल झाला. काही बदल का होतो? कमी जास्तपणाने होतो. ज्याचा कमी जास्तपणा, जसा गुणांचा सुद्धा कमी जास्तपणा होतो. आधी सगळं सत्व रजतम तिने सारखंच असतं, ती काही बदल नाही. सत्व रजतम सारखं आहे. यात थोडा तमोगुण वाढला की सत्वगुण कमी होतो, रजोगुण पुन्हा वाढतो. रजोगुण वाढला की तमोगुण आणि सत्वगुण याच्यात बदल व्हायला लागतो. जेव्हा निर्मिती होते तेव्हा काय वाढतं? ते म्हणतात रजोगुण वाढतो. इच्छा हा रजोगुण आहे. जेव्हा इच्छा होते, जेव्हा माणसाचं मन निरिच्छा असतं तेव्हा काही मनात बदल नाही. पण नाही, हे आता आणायचंय, हे घ्यायचंय, झाली इच्छा निर्माण. हे घ्यायचंय म्हटलं, आणायचंय म्हटलं की आपण प्रवृत्त होतो. मग ते सुप्त मार्गाने कसा मिळवता येईल याचा प्रयत्न करतो. मग पुढे खोटं बोलणं येतं, म्हणजे तमोगुण आला. मग राग आला, एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची आणि ती तो वेळेवर देत नाही तर राग, म्हणजे तमोगुण वाढला. आणि या पद्धतीने रजोगुण, तमोगुण, सत्वगुण याच्यात कमी अधिकपणा होतो आणि महत्त्व निर्माण होतो. मायेपासून महत्त्व निर्माण होतं. हे विश्वनिर्मितीचा सिद्धांत आध्यात्मिक पद्धतीने त्यांनी सांगितलेला आहे. सगळ्यात माणसाला आजही आपण विचार करतो कसं झालं असेल हे जग. विज्ञानाच्या पद्धतीने विचार करतात जग कसं निर्माण झालं असेल. मग अणुस्फोटाचा सिद्धांत मांडला जातो की काही 40-44 सेकंदामध्ये हे विश्व निर्माण झालं असं सांगितलं जातं. हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांचा एक दृष्टिकोन आहे. अणुस्फोट जसा होतो, अणुचा स्फोट व्हावा त्याप्रमाणे. इथे स्फोट सिद्धांत न मांडता त्यांनी बदलाचा सिद्धांत मांडलाय, परिवर्तन. आधी माया आहे, मायेपासून महत्त्व निर्माण होतं. महत्त्व म्हणजे आपलं मन जसं आहे, आपलं मन म्हणजे महत्त्वच आहे, किंवा बुद्धी म्हणजे महत्त्वच आहे. आपली बुद्धी आणि भगवंताचं महत्त्व एकच. त्या महत्त्वातून अहंकार निर्माण होतो. मी, अहंकार, अहंकृती आली. ही अहंकृती आल्याबरोबर त्याच्यामध्ये पंचमहाभूत निर्माण झाले तमोगुणातून. त्याचप्रमाणे तमोगुण वाढला, पंचमहाभूत निर्माण झाले. ज्ञानातून, या क्रियेतून इंद्रिय निर्माण झाले. अहंकार हा द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती अशा 3 शक्तीतून जेव्हा द्रव्यशक्ती निर्माण झाली म्हणजे पंचमहाभूत निर्माण झाले. द्रव्य म्हणजे महाभूत, पंचमहाभूत. द्रव्यशक्ती आल्याबरोबर लहान मुलं बघा ना, जन्माला आलं की लागली रडायला लागतं, लागली हातपाय हलवायला लागतं.
कुठून आलं होय? हालचाल कुठून आली? आधी तो जन्माला आल्याबरोबर क्रिया, कारण इंद्रिय रिकामे बसत नाही, ते क्रिया करतात. मग द्रव्य शक्ती पंचमहाभूतातून आली, क्रियाशक्ती इंद्रियातून आली आणि ज्ञानशक्ती मनातून किंवा अंतःकरणातून आली. मग त्यामध्ये तामस अहंकारातून आकाश निर्माण झालं, वायू, आकाशातून वायू, वायूतून तेज, त्यातून पाणी आणि मग शेवटी पृथ्वी. याला पंचीकरण असं म्हणतात. याप्रमाणे हे पंचीकरणातून सोहंकार इति प्रवतो विकुरण समभूत त्रिधा, अहंकार 3 पद्धतीने विभागला गेला. तुम्ही म्हणा विभाग कसा झाला? कसा झाला? आता अय समजा, उदाहरण देतो. अच आ कसं झालं हो? कसं झालं? त्याला काना आपण दिला, पण का दिला? उच्चारात बदल झाला ना, अच आ झालं. मग ई कुठून झालं? अपासूनच झालं. पुन्हा दीर्घ ई कुठून झालं? अपासूनच झालं. उ कुठून झालं? अपासूनच झालं. म्हणजे उकार आला की उ झालं. हे विकार आहे, त्याला म्हणतात विकार. तर विकार नेहमी वाईटच असतो असं नाही, बदल. विकार म्हणजे बदल, आणि बदल झाला की त्याचं स्वरूप बदललं, त्याचे परिणाम बदलले. अ म्हणजे आ नाही, आ म्हणजे ई नाही, ई म्हणजे उ नाही, पण ते सगळे अ पासूनच आहेत बरं का. हे मूळ त्याचं अ आहे. म्हणून ब्रह्मदेवाचा पहिला शब्द अ आहे असं म्हणतात. या 3 पद्धतीने हे विभागले गेले. त्या वैकारिकच तैजसश्च. विकार हा तैजस म्हणजे तेज रूपाने, तामस अहंकार रूपाने आणि इच्छा म्हणजे रजो रूपाने. द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती ती प्रभू. मग याचे 3 प्रकार झाले. एक द्रव्यशक्ती झाली, एक क्रियाशक्ती. आधी द्रव्यशक्ती, आपल्याजवळ सगळे साधन सामुग्री आहे, ही झाली द्रव्यशक्ती. साधन सामुग्री आहे, हो. मग आता कामाला लागा म्हणजे क्रियाशक्ती. मग काम करू लागलो ही क्रियाशक्ती आहे, आणि ते काम ज्ञानपूर्वक करणं ही ज्ञानशक्ती आहे. नाही तर काही काम केलं त्याला काही काम म्हणतात का? ते उलट व्यर्थ वाया जाईल. त्यामुळं द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती ती प्रभू. अशा पद्धतीने हे 3 ज्या गोष्टी आहेत, त्या 3 गोष्टी सगळीकडे, द्रव्य आहे, क्रिया आहे आणि ज्ञान आहे. एखाजवळ पैसा आहे, द्रव्य आहे, पण क्रिया शून्य आहे. मग ते म्हणतात त्या द्रव्याचा काय उपयोग आहे? क्रिया पाहिजे, आणि ती क्रिया ज्ञानपूर्वक पाहिजे. म्हणून आपण एखादं द्रव्य, आपल्याजवळ लेखणीचं साहित्य आहे, लेखणी, मग आपण आपल्याजवळ हे सगळं साहित्य आहे, ती द्रव्यशक्ती झाली. लिहायला लागलो ही क्रियाशक्ती झाली, आणि ज्ञानपूर्वक लिहायला लागलो ही ज्ञानशक्ती झाली. याप्रमाणे या 3 गोष्टी सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळतील. तामसादी दपी भूतादेर विकुर्वाणा नभा. आणि मग तामस अहंकारातून आकाश निर्माण झालं. त्याला, आकाशाला गुण हा त्याचा शब्द आला. लिंग त्याचं म्हणजे कशावरून आकाश आहे हो? लिंग म्हणजे सूचकता. तुम्हाला दाखवता आलं पाहिजे ना आकाश. कशावरून? ज्या अर्थी तुम्हाला माझा शब्द ऐकू येतो त्या अर्थी आकाश आहे. चंद्रावर आकाश कुठे आहे? चंद्रावर काही एकमेकाला ऐकू येत नाही, तिथे आकाशच नाही. म्हणून आकाश याचा गुण काय? शब्द गुणकम आकाशम. माझा शब्द तुमच्या कानावर आणि तुमचं म्हणणं माझ्या कानापर्यंत ज्या माध्यमातून जातं त्याला आकाश म्हणतात. म्हणून या पद्धतीने दृष्ट दृश्ययो हो. मग नभ म्हणजे आकाश. मग आकाश नुसतं राहिलं नाही, त्यात बदल झाला. दूध मुराले स्वभावे तेची दही, माऊलींनी म्हटलंय ना, दूध मुराले स्वभावे. आपण याला दूध म्हणतो. दूध आलं तापवलं, मग काय झालं? मग साय काढली, मग त्याच्यामध्ये थोडं विरजण टाकलं, आता ते दही झालं. दही म्हणजे काय हो? दही म्हणजे दूध आहे का? नाही. पण कशापासून झालं? दुधापासूनच झालं. मूळ ते दूधच आहे, पण दुधापासून विकार पावलं, त्यात बदल झाला, ते त्याला आंबटपणा आला, मग ते दही झालं. दूध मुरारे स्वभावे तेची दही. याप्रमाणे हा परिणामवाद माऊलींनी मांडलेला आहे. या परिणामवाद याचा अर्थ असा की याचा परिणाम काय हो? तसं विश्व हे भगवंताचं स्वरूप आहे, पण ते विकृत पावलेलं आहे, बदल परिवर्तित झालेलं आहे. म्हणून ते म्हणतात नभसोथ विकुर्वाणात. मग नभ विकार पावलं, विकार किंवा विकास दोन्ही चालू शकतं. स्पर्श गुण आला, स्पर्श आला की वायू निर्माण झाला, कारण वायूचं गुणधर्मच काय? स्पर्श.
रूपरहित स्पर्शवान वायू. वायू हा रूपरहित आहे, त्याला रूप नाही, पण स्पर्श कळतो. अनिल हा, नंतर त्यातून अनिलातून तेज, अग्नी निर्माण झाला, अग्नीतून पाणी निर्माण झालं, पाण्यातून पृथ्वी निर्माण झाली. रूपवत स्पर्शवत चांभो, अशा पद्धतीने रसात्मकम इथपर्यंत विवरण केल्यावर ते म्हणतात रूपवत स्पर्शवत चांभो घोषवच्च परान्वयात. आता म्हणजे काय? घोष भाषा विज्ञानामध्ये शब्दाचा स्फोट सांगितलाय. स्फोट म्हणजे काय? आपण जेव्हा उच्चार करतो, आधी परा पश्यंती मध्यमा वैखरी. परा ही वाणी आपल्या बिंबीत आहे. परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैशेनी सांगितले. परावाणी आपल्या मनात एखादी शब्द आहे, पण जोपर्यंत आपण तो उच्चारत नाही तोपर्यंत तो लोकांच्या कानापर्यंत जाऊ शकत नाही. आपल्या मनात आहे, आपल्या कंठात आहे, कंठापर्यंत आलं आपण म्हणतो, घशापर्यंत आलं, मग उच्चार झाला की घोष झाला. उच्चार झाला, ओम हा उच्चार झाला. ओम ही घोष वाक्य म्हणून घोष वाक्य शब्द आपण वापरतो. घोष म्हणजे त्याचा स्फोट झाला. ओंकार हा शब्दाच्या अक्षरांचा स्फोट आहे. शब्दाचा स्फोट म्हणजे ओंकार आहे. जे ओंकार तत्व आहे त्यांनी असं वर्णन एका ठिकाणी केलेलं आहे गणेश पुराणामध्ये की क ख ग घ ङ. आता जो पहिला अ पासूनचा जो विचार आहे आहापर्यंत हा स्वर आहे. अ पासून आहापर्यंत सगळे स्वर आहेत. पुढे व्यंजन सुरू होतं. क पासून सगळे व्यंजन सुरू होतात आणि त्या व्यंजनाला व्याकरणामध्ये जो शब्द वापरला जातो तो स्पर्श असा आहे. स्पर्श वर्ण म्हणजे व्यंजन, स्पर्श वर्ण म्हणजे व्यंजन. कख गगंग म्हणजे आधी क, पण कम कम म्हणजे काय? ब्रह्मदेव. क म्हणजे ब्रह्मदेव, ख म्हणजे आकाश. ब्रह्मदेव नंतर आकाश, हे दोन्ही काय आहेत? हे स्वरूप प्रगट नाही आहेत, अप्रगट आहेत. पण जेव्हा तो ग मध्ये आला तेव्हा तो प्रगट झाला, म्हणून गणेशाला महत्व दिलं. गणेश म्हणजे प्रगट अशा प्रकारचं हे विश्व आहे. गणपती म्हणजे प्रगट विश्व आहे, म्हणून ओम गंग गणपत. मग ग का, गला का महत्व दिलं? तर क ख, क म्हणजे ब्रह्मदेव, ख म्हणजे आकाश. पण हे सगळं आपल्या समोर प्रगट न झालेलं आहे. जेव्हा विश्व प्रगट झालं तेव्हा ते ग च्या शब्दात, आणि म्हणून पृथ्वी तत्व हे ग आहे. ग म्हणजे गुरुत्मता, ग म्हणजे गुरुत्व, जडपणा, जडपणा नाही जडपणा, वजनदारपणा. तेव्हा ग ह्या गणपतीच्या मध्ये जो वजनदारपणा आहे, गुरुत्व आहे, गरुत्मता आहे, आणि म्हणून गणपतीचं पार्थिव केलं जातं, पार्थिव पूजा केली जाते, कारण ते पृथ्वी तत्व आहे. गणपती हे मुळात पृथ्वी तत्व आहे. या पृथ्वी तत्वाची ती पूजा आहे, म्हणून ते म्हणतात ग हे पृथ्वी तत्व आहे, ज्यातून हे सगळे विश्व निर्माण झालं. आता हे जे क पासून सुरू होणारे क ख ग गंग च छ ज ज ट ठ ड न त थ न प फ ग य र ल श, हे इथपर्यंत ज्ञपर्यंत हे सगळे आपण त्याला स्पर्श या उच्चाराने किंवा स्पर्श या प्रकारात व्याकरण तज्ञ मानतात. जेव्हा असं म्हणतात की पांडुरंगाच्या छातीवर एक लेख आहे, तो लेख कसा आहे तर ते म्हणतात श्रीकृष्णाय नमः असं लिहिलेलं आहे. पण हे सांगत असताना त्यांनी असं म्हटलंय की श्रीकृष्णाय नमः असं लिहिलंय असं म्हणलेलं नाही. ते काय म्हणतात? स्पर्शाद्यम सत्यनामाद्यम. स्पर्शाद्यम, स्पर्शाचा आद्य वर्ण. स्पर्श म्हणजे काय? क ख ग ग. याचा आद्य वर्ण कोणता आहे? क. स्पर्शाद्यम. सत्यनामाद्यम, सत्याला दुसरं नाव काय? ऋत. म्हणजे क ला रू जोडलं म्हणजे कृ झालं. कृष्णाय नमः असं ते त्यांनी कूट पद्धतीने सांगितलंय. स्पर्शाद्यम, सत्यनामाद्यम वगैरे. तर सांगायचं तात्पर्य असं की स्पर्श म्हणजे क वर्ण पासून सुरू होणारे सगळे व्यंजन. एक स्वर आहे, दुसरे व्यंजन आहेत, म्हणून रूपवत स्पर्शवत चांभो घोषवच्च परान्वयात.
म्हणजे घोष, श श हे घोष आहे, ओंकार हा घोष आहे. तेव्हा याप्रमाणे याला आपण भाषा निर्माण झाली आणि वैकारिकन मनोजज्ञे त्यातून मग भाषा उत्पन्न झाली. नंतर पुढे मन उत्पन्न झालं आणि तैजस अहंकारापासून श्रोत्र, त्वचा, नेत्र, जिव्हा, प्राण हे ज्ञानेंद्रिय निर्माण झाली. ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती ही विकारातूनच झाली, पण तैजस गुणातून झाली. तामस गुणातून पंचमहाभूत निर्माण झाले आणि राजस गुणातून इंद्रिय निर्माण झाले. म्हणून इंद्रियाला इच्छा होते का, ते राजस गुणातून निर्माण झाले. ते इंद्रियांना जी इच्छा होती ते राजसपणामुळे. याप्रमाणे श्रोत्रम, घ्राण, दृक्, जिव्हा, वाग, दोर, मेढ्रवांग, पायवाहा याप्रमाणे हे सगळे इंद्रिय, पायू वगैरे सगळे, हे सगळे यातून निर्माण झाले. सत सत्वम उपादाय, आणि सत आणि असत हे दोन्ही, चोभयम च उभयम, सत आणि असत. सगळ्यात आधी फक्त सत होतं, असत नव्हतं. पण नंतर दोन्हीचं एकरूपत्व झालं, सद असत. सत म्हणजे अव्यक्त आणि असत म्हणजे व्यक्त. सत जे होतं ते अव्यक्त स्वरूपात होतच, पण असत म्हणजे खोटं नाही. असत म्हणजे जे व्यक्त झालं त्याला असत म्हणायचं, कारण त्याला नामरूपात्मकता प्राप्त झाली. आणि नामरूपात्मकता काही काळापुरती असते, म्हणून आपण त्याला असत म्हणतो. असत म्हणजे परिवर्तित. असत शब्दाचा अर्थ खोटं असा नसतो. असत म्हणजे ज्याच्यात परिवर्तन होतं त्याला असत म्हणतात, ज्याच्यात परिवर्तन होत नाही त्याला सत म्हणतात. आणि या दोन्हीचं मिळून होतं म्हणून विश्व कसं आहे, सद असत. ते सतही आहे आणि असतही आहे. सत रूपाने ईश्वर आहे. आता तुम्ही म्हणाल कसा? समजा आपण क उच्चारलं, तर क उच्चारलं तर यातला अ तुम्हाला दिसला का? पण अ शिवाय क चा उच्चार होईल का? क हे व्यंजन आहे आणि ते व्यंजनाचा उच्चार तुम्ही स्वराच्या शिवाय करून बघा, तुम्हाला उच्चारच करता येणार नाही. कारण त्याला ते आपण लंगड म्हणतो ना, त्याचा पाय मोडावा लागतो, त्याला लंगड म्हणतात. तेव्हा क असं होईल, ते क होणार नाही. मग हे जो अ आहे त्याच्यातला तो ईश्वर आहे असं माना, आणि जे व्यंजन आहे ते माया किंवा विश्व आहे असं माना. विश्व हे व्यंजन आहे आणि त्यातला स्वर ईश्वर आहे. तो स्वर असल्याशिवाय कोणताही शब्द, कोणताही अक्षर उभा राहू शकत नाही. कोणत्याही अक्षराला जर उभा राहायचं असेल तर त्याला आधार लागतो, आणि आधार कोण आहे? तो जगदा आधार आहे, तो आधार आहे म्हणून तुम्ही उभे आहेत, नाही तर आपण पडलो असतो. म्हणून आधार महदादी नाम, ध्रुवाच्या कथेमध्ये आले की सगळ्या महत् तत्वाला जो आधार आहे तो भगवान. तो ह्या अशा पद्धतीने उभय सृष्टी त्यांनी निर्माण केली, पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत, व्यष्टीकडून समष्टीपर्यंत. कालकर्म स्वभाव असतो, जीवो जीव म जीवयत. त्यामध्ये चैतन्य निर्माण केलं त्या ईश्वराने. कशाने? काल कर्म स्वभाव. पण हे सगळे जड झाले ना. कालही आहे, कर्मही आहे, स्वभावही आहे, जीवही आहे, सगळे आहेत, पण काय हालचाल नाही. मग हालचाल निर्माण करण्याचं काम ईश्वराचं आहे, ते चैतन्य आहे. व्यंजन आहेत, सगळे आहेत, पण व्यंजन स्वराशिवाय उभा राहू शकत नाही. म्हणून आपण त्याला स्वर असल्याशिवाय व्यंजन उभा राहू शकत नसल्यामुळं त्यात स्वर गृहीतच धरलेला आहे. तुम्ही काही म्हणा, मला दिसत नाही, न दिसू द्या, पण तो गृहीत आहेच, ते तुम्ही नाकारू शकत नाही. स एव पुरुषात अस्मात् दंडम निर्गतः. याप्रमाणे हे सगळं विश्व अंडरूपाने सगळीकडे होतं, पण भगवान ईश्वराचा प्रवेश त्याच्यात झाला आणि जीवाला जो निर्जीवपणा होता तो सजीवत्व त्याला आलं. जीवो जीव म जीवयत. जो अजीव होता त्याला सजीव करण्याचं काम भगवंतांनी केलं. कारणाचे जे गुण आहे ते कार्यामध्ये उतरतात, हा नियम आहे. जे कारणाचे गुण आहेत, कारणाचे कारण म्हणजे मूळ कारण. समजा पाणी आणि वार एकत्र आल्याबरोबर लाट निर्माण झाली. लाट तुम्हाला दिसली, पण ती पाण्याशिवाय आहे का? नाही.
म्हणून कारणाचे गुण कार्यामध्ये दिसतात. जे जे कारण आहे, कशाचंही कारण असो, ते कारण कार्यामध्ये प्रगटतं. म्हणून आपण बीज पेरलं, वृक्ष उत्पन्न झाला. मग वृक्षामध्ये पान आहेत, बीजामध्ये पानं दिसतात का? नाही दिसतात. पण बीजात पान नाहीत का? आहेत ना. दुधामध्ये तूप नाही का? दुधात तूपच आहे. मग दाखवा. मग त्याला आपल्याला प्रक्रिया कराव्या लागतील, तर तुम्हाला ते तूप दिसेल. तसं बीजामध्ये सगळा वृक्ष सामावलेला आहे. बीजामध्ये पानं आहेत, बीजामध्ये खोड आहे, बीजामध्ये फांद्या आहेत, बीजामध्ये मूळ आहेत, फळ आहेत, सगळं बीजात आहे. मला दाखवा म्हटलं तर दाखवता येईल का? नाही दाखवता येणार. आपण म्हणून थोडं काळ जाऊ द्या. काळ हे त्याचं उत्तर आहे. हा काळ गेला म्हणजे कारणाचे गुण तुम्हाला कार्यामध्ये प्रगट झालेले दिसतील. म्हणून विकारामुळे भिन्नत्व येतं. विकार म्हणजे परिवर्तन. याप्रमाणे त्यांनी सांगितलं. मग स्वर्गलोक कसा निर्माण झाला, भूलोक कसा निर्माण झाला, हे सगळं महातलम तू उभाभ्याम प्रबदाभ्याम रसातलम, हे सगळे भूरलोक, भूरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक आणि खालचे अतल वितल सुतल तलातल महातल पाताल, हे सगळे. मग ब्रह्मदेव सांगतात वाचावन निर्मुखम क्षेत्रम छंदसाम सप्त धातवा हव्य कव्यामृतान्नानाम जिम्हा सर्वरस. जिम्हा निर्माण झाली आणि वाचाम वन्हेर्मुखम क्षेत्रम. वाचा हे वन्हीचं क्षेत्र आहे, अग्नीचं मुख आहे, अग्नीचं क्षेत्र आहे, अग्नीचं स्थान आहे. परवाच आपण बघितलं की अग्नी हा वाचेत आहे. आपण म्हणतो ना अग्निर्मे वाचशितः वाग्धैर्दे मयी अहम अमृते अमृतम ब्रह्मणी. अग्नी हा वाणीमध्ये. त्यामुळे वाणी वरती नियंत्रण. देवाने अशी मोठी गमतीची गोष्ट केलेली आहे की एकाच ठिकाणी दोन गोष्टी आहेत, पाणी आहे आणि अग्नी आहे. विजेमध्ये काय असते? विजेत दोन्ही आहे. वीज जेव्हा पडते कुठेही तेव्हा तिथे पडल्याबरोबर तिथे पाणी लागतं म्हणे. का? तर अग्नी हा पाणी घेऊनच येतो. अग्नी आणि पाणी याचं एकात्म आपल्या तोंडामध्ये ठेवलंय त्यांनी. तिथं अग्नी आहे आणि पाणी आहे. वाचाम वन्हेर मुखम क्षेत्रम. मुखाचं क्षेत्र जी वाणी आहे तिथे काय आहे? तिथे अग्नी आहे. अग्नी त्याच्यात असल्यामुळं अग्नीचं तत्व काय? तर अग्नी हा जिवंतपणा. नाहीतर मग आपली वाचा लुळी पडते, आपल्याला बोलता येत नाही. मृत्यू झाल्यावर वाचा लुळी पडते, आपल्याला त्यातून शब्दच उच्चारू शकत नाही. म्हणून आपण अंतिमतः मुखामध्ये मुखाग्नी घालतो. ते म्हणतात छंदसाम सप्तधा तवाहा. त्यानंतर 7 छंद निर्माण झाले. कोणते कोणते? गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप, जगती, असे हे 7 छंद भगवंताने निर्माण केले. नंतर हव्य, कव्य. हव्य हे अग्नीसाठी आहे, कव्य पितरांसाठी आहे. आणि याप्रमाणे या हव्य आणि कव्य या गोष्टी निर्माण झाल्या. रसासाठी जिभ निर्माण झाली, जिभेने रस. मग ते गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, कडू आहे, खारट आहे, तुरट आहे, हे सगळे. त्यानंतर रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, रेत आणि म्हणजे शुक्र, अशा 7 धातू निर्माण झाले. त्याप्रमाणे केश, श्मश्रू, नख हे निर्माण झाले. आणि प्रत्येकाला एक एक जागा त्यांनी दिल्या. कर्णाच्या ठिकाणी दिशा, म्हणजे दिशा हे कर्ण आहेत भगवंताच्या, दिशा हे देवाचे कान आहेत. म्हणून कर्णव दिशांचे तीर्थानाम रूपाणाम तेजसाम चक्षुर. रूप हे तेजातून व्यक्त होतं. तेज हे रूपाचा आविष्कार आहे. आपण म्हणतो ना की तूप खाल्लं की रूप दिसतं का? तर तुपामध्ये तेजस्विता आहे. ही तेजस्विता आपल्याला रूप प्राप्त करून देते. आणि घ्राण, मोद, प्रमोद, योह, त्यामध्ये प्राण, अपान, ज्ञान, उदान, समान हे नासिका छिद्रातून या 5 प्राणांची निर्मिती. अश्विनी कुमार हे त्याचे देव त्या ठिकाणी त्यांनी ठेवले. प्रत्येक इंद्रियाची देवता आणि इंद्रियाचं कार्य असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीने हे करत करत विज्ञानस्य सत्वस्य परस्य परायणम, अशा पद्धतीने हा विराट पुरुष प्रगट झाला. हा विराट पुरुषाचं वर्णन त्यांनी केलं. जसं आपण विराट पुरुष सूक्तामध्ये वर्णन करतो ते वर्णन इथं आपल्याला केलेलं दिसतं.
हा पुरुष विराट पुरुष सर्व पुरुष एवेदम भूतम भव्य भवच्चयत पुरुषम एवेदम आपण म्हणतो ना सर्वे यत पुरुषम हा पुरुष सहस्र शीर्षा पुरुष हा सहस्राक्ष सहस्रपाद असा हा पुरुष आहे आणि पुरुष एवेदम सर्व यत भूत यच्च भव्यम अशा पद्धतीने भूत भव्य भवत प्रभू असा हा भगवान प्रगट झाला तो विराट स्वरूपाच्या रूपाने आणि हे विराट स्वरूप मग त्यांनी व्यापक स्वरूपामध्ये कसं आहे ते सांगितलंय आणि दशांगुल न्याय तर अत्ततिष्ठत दशांगुलम आपला श्वास 10 अंगुळ चालतो तेव्हा 10 अंगुळापर्यंत भगवंताचं स्थान त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं अंतस्त्रिलोक्यास्परो मग तो ब्रह्मचारी असो तो वानप्रस्थ असो किंवा ग्रहस्थ असो किंवा संन्यासी असो या सगळ्यांच्या मध्ये भगवान अविद्यारूप कर्ममार्ग आणि दुसरा निष्काम उपासना या दोन्ही दृष्टीने त्यांनी ज्ञान सांगितलंय की तुम्ही अविद्यारूपाने कर्ममार्गाच्या दृष्टिकोनातून तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता नाहीतर ज्ञानाच्या मार्गाने माझ्यापर्यंत येऊ शकता इति समृद्ध संभार पुरुषावैर यज्ञेन यज्ञ म यजंत देवास्तान धर्माने प्रथमान्यासन हे पहिला धर्म हा यज्ञ असा भगवंताने निर्माण केला असं ब्रह्मदेव नारदाला सांगतात आणि मग ज्या वेळेला ते म्हणतात की ज्या वेळेला माझी उत्पत्ती झाली नारदा त्यावेळेला नान्यत भगवत किंचित भाव्यम सदात्मकम न भारती मेंग मुषोपलक्षते मी विचार करू लागलो की अरे मला निर्माण कशाबद्दल केलंय कशामुळे केलंय मी काय करावं आणि माझं जे इंद्रिय ते इतरत्र दुसरीकडे जाणार नाही नमे ऋषिका आणि पतंत्य सत्पथे जन्मे हृदौत्कंठ धत्वता धृतो हरिही मी भगवंताला माझ्या कंठाशी धारण केलंय त्यामुळं माझे इंद्रिय इतरत्र कुठेही जाणार नाही ते नेहमी सत्याच्याच मार्गाने जातील न भारती मेंग मृषोपलक्षते भारती म्हणजे भाषा सरस्वती या किती नाव आहेत तिला किती प्रकार आहेत सरस्वतीचे ब्राह्मी तू भारती भाषा तिला ब्राह्मी म्हणतात तिला भारती म्हणतात तिला भाषा म्हणतात गीर्वाण वाणी सरस्वती तिला गीर्वाण म्हणतात वाणी म्हणतात सरस्वती म्हणतात व्याहार लपितम तिला व्याहार म्हणतात लपित म्हणतात भाषितम वचनम वचहा भाषित म्हणतात वचन म्हणतात वच म्हणतात हे सगळे एकाच भाषेचे किंवा सरस्वतीचे नाव आहेत त्यामुळे भारती या शब्दाचा अर्थ सरस्वती असा होतो न भारती मेंग मृषोपलक्षते मृषा म्हणजे खोटं माझी वाणी खोट्याकडे जाणार नाही माझी वाणी सत्याकडेच जाईल माझी इंद्रिय इतर ठिकाणी जाणार नाहीत कारण मी भगवंताला माझ्या हृदयाशी धारण केलेलं आहे आणि म्हणून मी भगवंताची प्रार्थना करू लागलो विशुद्धम केवलम ज्ञानम प्रत्येक सम्यक व्यवस्थितम अशा विशुद्ध भगवंताची प्रार्थना करू लागलो हा भगवान कसा आहे सत्यम पूर्ण मनानद्यम त्रिगुणम निर्गुणम नित्यमद्वयम हा निर्गुण निराकार निर्विकार पूर्ण आनंदरूप असा हा भगवान आहे ज्याला ऋषींनी त्यांचं वर्णन केलेलं आहे असा कुतर्क तिथपर्यंत जात नाही आणि मग मी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली आता या द्वितीय स्कंधातल्या 7व्या अध्यायामध्ये पुढे ब्रह्मदेव सर्व अवतारांची एक सारणी मांडणार आहे त्याला अनुक्रमणिका असं आपण म्हणू ही एक अनुक्रमणिका स्वरूपात सगळे अवतार त्यांनी मांडलेले आहेत तेव्हा या सगळ्या अवतारांचं वर्णन आणि त्या अवतारांच्या वर्णनाच्या निमित्ताने भगवंताची स्तुती त्यांनी कशी केलेली आहे ते आपण बघणार आहेत त्यानंतर उद्याच्या चिंतनामध्ये राजा परीक्षितींनी जे पुन्हा वेगवेगळे प्रश्न उपस्थित केलेत त्या संबंधीचं चिंतन करणार आहेत तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल हरे नमः पुंडलिक गौरदेव विठ्ठल सीता